नमस्कार, माझी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आणि आज बऱ्याच दिवसानंतर भन्नाट एक रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे कुकरमधली बिर्याणी. तर ही तुम्ही बिर्याणी बघत आहेत ना, तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल. आणि ना खरंच जेवढी बिर्याणी दिसायला ही सुंदर आहे ना, तेवढीच आहे ना खायलासुद्धा टेस्टी आहे. पण त्याच्या मागचं जी मेहनत असते ना, तर आपल्या बनवण्यावर असते बरं का. तर याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते किंवा मी कशी बनवते ना, तर हेच तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायचं आहे शेवटपर्यंत. तर इकडे मी कुकर ठेवलेला आहे गॅसवरती आणि ते ना तेल टाकले. तर आपण थोडंसं जास्त तेल टाकूया, कारण बिर्याणी म्हटलं की थोडंसं जास्तच तेल टाकायला पाहिजे, जेणेकरून छान असं बिर्याणीलासुद्धा टेस्ट लागते बरं का. तर इथं बिर्याणीमध्ये ना तेलामध्ये ना मी सर्व प्रकारचे खडे मसाले ॲड केलेत. कांदा आणि छान असं स्वच्छ पाण्याने धुतलेलं मी चिकन याच्यामध्ये ॲड करून घेतले. आणि कांदा आणि खड्या मसाला याच्यामध्ये सगळं चिकन जे आहे ना, ते परतून घ्यायचं आहे आपल्याला बरं का. त्याच्यामध्ये वरतून आपल्याला लगेच आलं, लसूण आणि टॅमॅटोची प्युरी म्हणजे कोथिंबीर हे सगळे आपल्याला ना याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे, जेणेकरून भातामध्ये सुद्धा आहे ना टमाटे दाताखाली यायला नको, किंवा आपण नाही का टमाटे काढून वगैरे फेकतो, तर तसं नको व्हायला, म्हणूनच आहे ना मी टॅमॅटोची इथं प्युरी केली होती. आणि वरून आपल्याला चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि इथं दहीसुद्धा टाकायचं आहे. बिर्याणी म्हटलं ना तर आपल्याला दही येतेच बरं का. तर दहीशिवाय ना बिर्याणी खायला मजा येतच नाही. तर याच्यामध्येच आहे ना मी सगळे प्रकारचे जे मसाले असतात ना याच्यामध्ये ॲड केले. तर कस्तुरी मेथी झालं, धना पावडर, लाल मिरची पावडर, त्यानंतर मटण मसाला वगैरे सर्व टाकलेलं आहे. याला छान अशी एक शिट्टी आपल्याला आणून घ्यायची आहे. शिट्टी आली की याच्यामध्ये आपल्याला पुढचं ॲड करायचे, म्हणजे तांदूळ वगैरे ॲड करायचे. तर मी इथं बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तर तुम्हाला जे आवडतात ना तांदूळ ते तुम्ही घ्या. पण आहे ना तांदूळ म्हणजे अगोदर 15 ते 20 मिनटं आपल्याला तांदूळ जे आहेत ना ते धुवून स्वच्छ असते ना 15 ते 20 मिनटं आपण भिजत घालून ठेवू शकतो, म्हणजे भात आपला मोकळा होतो. आणि वरून जो मसाला टाकला ना तर तो आहे बिर्याणी मसाला. आणि गरम पाणी इथं मी करून टाकलेलं आहे बरं का. तर जेवढा आपला तांदूळ आहे ना तर आपल्याला थोडंसं जास्त करून पाणी टाकायचं आहे, कारण ह्या तांदळाला काय एवढं पाणी वगैरे लागत नाही. आणि वरून छान अशी आपल्याला कोथिंबीरसुद्धा आहे ना टाकायची आहे. आणि बघा आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आणि 2 ते 3 शिट्ट्यामध्येच आहे ना भात होऊन जातो. आता तुम्ही बघितलाच की किती मोकळा झालेला आहे भात. आणि तरी पण आपण वरून परत एकदा कोथिंबीर टाकलेली आहे. आणि ही जी बिर्याणीची जी पद्धत वगैरे आहे ना तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप छान असा भात झाला आहे बरं का. आणि याच्यामधलं जे चिकन वगैरे असतं ते सुद्धा आहे ना खूप छान लागतं. आणि तुम्हीसुद्धा ना अशी बिर्याणी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीमध्ये. आणि हे बघा तर तुम्ही नक्की एकदा आहे ना ही रेसिपी जी आहे ना चिकन बिर्याणीची ट्राय करा. तर दम बिर्याणीसुद्धा ही बिर्याणी मागं पाडेल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.